रामकृष्ण हरी. गाणगापूरला एक आहे, म्हणजे जेव्हा आपण आरती झाल्यानंतर दुपारच्या 12च्या आरतीनंतर भिक्षा मागून खाल्लं जातं. म्हणजे 5 घर तरी भिक्षा मागायची. हे एकमेव ठिकाण असं आहे, ते म्हणजे गाणगापूर. आणि इतर देवस्थान ठिकाणी बोलून बोलून महाप्रसाद दिला जातो, पण इथे सगळं म्हणजे वेगळं आहे. इथे भिक्षा मागून खाल्लं जातं. दत्तप्रभूंनी म्हटलं आहे, जो माझी भिक्षा मागून खाणार त्याचं मी सदैव जे पण त्याच्या आयुष्यामध्ये ते दूर करणार. भिक्षा मागणं म्हणजे काय वाईट नाही आहे. हे दत्तप्रभूंनी लावलेलं एक वरदान आहे आपल्याला, की भिक्षा मागून खाऊन तुम्हाला काय जेव्हा मागतात तेव्हा तुम्हाला काय प्रचिती येते ते बघा. कारण असं बी पण आपण देवाकडून भिक्षा मागत असतो रोज. ते म्हणजे काय, देवा माझं असं होऊ दे, देवा माझं तसं होऊ दे, देवा मला पैसे येऊ दे, माझ्या मुलाला चांगलं कर, नवऱ्याची दारू सोड, संसार सुखाने जाऊ दे. हे काय भिक्षाच आहे ना संसाराची. मग त्यापेक्षा ही संसाराची भिक्षा एकदा मागण्यापेक्षा गाणगापूरला तुम्ही कधी गेलात तर 5 घर भिक्षा मागून बघा. ते पण दुपारी 12च्या आरतीनंतर. म्हणजे ते कसं आहे, 12ची आरती चालू असते, नगारा चालू असतो, त्या पिरियडमध्ये भिक्षा मागतात. तर हा अनुभव घेऊन बघा. कधी तुम्हाला जमलं तर गाणगापूरला जाऊन बघा. त्याच्याशिवाय म्हणजे त्याच्यासारखं अमृत कुठेच नाही आहे. बघा आणि अनुभव घेऊन बघा ना. मी तर जवळजवळ 84पासून जाते, म्हणजे 84 सालपासून मी गाणगापूरला जाते. तर मला खूप अनुभव आहेत. तर म्हणजे त्या गोष्टीचा अनुभव आहे हो. तुमच्या इतका मला अनुभव नसेल, पण मला जो जो अनुभव मिळतो ना तो मी तुमच्याशी शेअर करत राहते. तर करून बघा, जाऊन बघा. कधी अडचण 12ही महिना आहे, अडचणीतून पर्याय काढायचा आणि कधीतरी गाणगापूर गाठायचं. तर मला तुमची काळजी म्हणून सांगते. मग बोला बरं सगळ्यांनी. गुरुदेव दत्त. रामकृष्ण हरी.